नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। बंदी असतानाही संभाजी पुलावरून दुचाकी नेण्यावरून लष्करी अधिकारी आणि वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचारी यांच्यात हाणामारी। पुणे पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ। आणि पुणे महापालिकेच्या 152 जागांसाठी तब्बल 3558 उमेदवारी अर्ज दाखल। बंदी असतानाही संभाजी पुलावरून दुचाकी नेण्यावरून लष्करी अधिकारी आणि वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारी यांच्यात झालेल्या वादावादीचे पर्यावसान हाणामारीत झाले। संभाजी पुलावर प्रवेश करण्यास दुचाकीला बंदी आहे। मंगळवारी रात्री 8च्या सुमारास सीएमईचे 2 अधिकारी ही बंदी मोडून खंडोजी बाबा चौकातून टिळक चौकात आले। तेथे वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलने त्यांना अडविले व त्यांच्याकडे लायसन्स मागितले। तेव्हा त्यांनी आपण लष्करात कॅप्टन असल्याचे सांगितले। त्यावर या महिला कर्मचाऱ्याने बाजूला थांबा, नंतर सोडते असे सांगितले। तेव्हा त्यांचा एक सहकारी तेथे आला। ते चौकशी करू लागले। तेव्हा तू आमच्यामध्ये कशाला बोलतो असे म्हणून त्याला शिवीगाळ करण्यास या अधिकाऱ्याने सुरुवात केली। मी तुझ्या अधिकाऱ्यांशीच बोलेन असे त्याने सांगितले। तेव्हा पोलिसांनी कंट्रोलरला कळवले। वाहतूक शाखेचा एक अधिकारी तेथे आला। त्याचबरोबरही त्याने बोलण्यास नकार देऊन शिवीगाळ सुरू केली। तेथे असलेल्या 2 महिला पोलीस कर्मचारी आणि एका कर्मचाऱ्यास त्याने बेदम मारहाण केली। संभाजी चौकीत घुसून त्याचा काचा फोडल्या आणि आतील सामानाची उलटापालट केली। त्यानंतर त्यांनी फोन करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बोलावून घेतले। पोलिसांनी ही घटना आपल्या वरिष्ठांना कळवली। लष्करी महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी तातडीने तेथे आले। पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे व अन्य पोलीस अधिकारी तेथे आले। ते या कॅप्टन व त्यांच्या सहकाऱ्यांशी चौकीत बोलत असतानाच आणखी काही लष्करी जवान तेथे आले। सेना पोलीसही पाठोपाठ येऊन धडकले। हा प्रकार घडल्याने परिसरात मोठा जमाव जमू लागला। काही जणांनी आपल्या मोबाईलवरही फोटो काढण्यास सुरुवात केली। तेव्हा आलेल्या विद्यार्थ्यांनी लोकांचे मोबाईल हिसकावून घेऊन त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। या घटनेची माहिती मिळताच पत्रकार, छायाचित्रकार, वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन घटनास्थळी आले। त्यांनी फोटो काढण्यास सुरुवात करताच या विद्यार्थ्यांनी त्यांना शिवीगाळ करून त्यांचे कॅमेरे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला। त्यात एका वृत्तवाहिनीचा कॅमेरा फोडण्यात आला। तेव्हा सर्व फोटोग्राफर एकत्र झाले। त्यांनी या विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली। तेव्हा तेथे पळून जाऊ लागले। काही जणांना मारहाणी करण्यात आली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लष्कराचे अधिकारी रामानुजन सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी तेथे आले। त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी पोलीस चौकीत चर्चा सुरू केली। महिला पोलीस कर्मचारी आणि इतरांना मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लष्कराच्या नियमानुसार कारवाई करू असे आश्वासन दिले। ही चर्चा चालू असतानाच लष्कराचे जवान भरून 3 गाड्या चौकात आल्या। त्यामुळे तणाव वाढला। पुन्हा वादावादी होती असे वाटत असतानाच चौकीतून लष्कराचे अधिकारी बाहेर आले। त्यांनी या गाड्यांना तेथून निघून जाण्याचा आदेश दिला। त्यामुळे या गाड्या सरळ निघून गेल्या। या प्रकरणी कॅप्टन अद्वैत बी, लेफ्टनंट A.B. पंडित आणि अर्जुन सूदसह 30 ते 40 जवानांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कशाला मारला ईडीचा कॅमेरा कुठे आहे? 2 मिनिटं गडबड करू नका. 2 मिनिटं गडबड करू नका. अरे थांबा.
पुणे पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, शहराध्यक्ष अभय छाजेड, प्रभारी माजी खासदार सुबोध मोहिते, निरीक्षक गेव आवारी, युवा प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, दीप्ती चौधरी, विनायक निमण, समन्वयक समितीचे अध्यक्ष शरद रणपिसे उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, काही काळापासून पुण्यात दुष्ट प्रवृत्ती निर्माण झाल्या आहेत। शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी या प्रवृत्तींना दूर करून पुणे महापालिकेत पारदर्शी कारभार देणाऱ्या काँग्रेसची सत्ता आणणे आवश्यक आहे। शहराचा झपाट्याने विकास होत असताना रस्ते रुंदीकरण, उड्डाण पूल, गरिबांना घरे यासह सर्व पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करून पुण्याला आदर्श शहर बनवता येईल। गेल्या काही काळापासून पुण्यात दुष्ट प्रवृत्ती निर्माण झाल्या आहेत, त्यांना दूर करून पुणे महापालिकेत पारदर्शी कारभारासाठी काँग्रेसची सत्ता आवश्यक आहे। कोणीही काही वेडेवाकडे बोलून लोकांची मते मिळवून पुण्याचा विकास होणार नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी केली। दिल्ली, मुंबई येथून विकास निधी पुरवणारे हात काँग्रेसचे आहेत, त्यामुळे हा निधी स्वीकारण्यासाठी महापालिकेतही काँग्रेसचेच हात असतील, तसाच शहराचा योग्य पद्धतीने विकास होईल। विकास आराखडा मेट्रोबाबत भूमिका बदलून काही पक्ष संभ्रम निर्माण करत असल्याची टीका त्यांनी राष्ट्रवादीवर केली। मात्र याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले। दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेससोबत गेलेल्या दलित पॅंथरच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच जागा वाटपातील नाराजीवरून निदर्शने केली। दलित पॅंथरला महापालिकेत 3 जागा देण्याचे कबूल करूनही त्या न दिल्याने काँग्रेसने केसाने गळा कापला, हे दुर्दैवी आहे, असे निषेधाचे फ्लेक्स कार्यकर्त्यांनी सभेत फडकावले। पोलिसांनी वेळेत त्वरित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। तसेच काँग्रेसच्या प्रचाराच्या शुभारंभात शिवसेनेचे विभाग प्रमुख मिलिंद काची, शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक सुनील झगडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। याबरोबरच मनसेचे उपेंद्र गोसावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाभाऊ बारणे, जगदीश पुणेचा, शिवसेनेचे संजय कडू यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून या सर्वांचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पक्षात स्वागत केले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक आणि जिल्ह्यातल्या 75 जिल्हा परिषदाच्या जागा आणि 150 पंचायत समितीच्या जागा करता पुण्याच्या जिल्हा परिषदेकरता होणारी निवडणूक, या निवडणुकीच्या प्रचाराचा आपण शुभारंभ केलेला आहे। आज जिल्ह्यातले सर्व प्रमुख कार्यकर्ते मंचकावर उपस्थित आहेत। निवडणुकीचं रणशिंग आज या ठिकाणी फुंकलं गेलेलं आहे। ही अतितटीची लढाई आहे। राज्यातलं आपण वातावरण पाहिलं तर राज्यातून नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आपण जातीयवादी पक्षांना अगदी स्पष्टपणे पराभूत केलेला आहे। या होणाऱ्या निवडणुकामध्ये मग त्या 10 महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा 27 जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, त्या निवडणुकामध्ये देखील निकाल लागल्यावर आपल्याला दिसेल की शिवसेना, भारतीय जनता पक्षासारखे जातीवादी पक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून लुप्त झालेले, गायब झालेले तुम्हाला दिसतील। त्यांचं महत्व गेलेलं दिसेल। मुंबई महानगरपालिका असेल, नागपूर महानगरपालिका असेल, ठाणे, नागपूर असेल, पुण्यात तर काही विशेष प्रश्न नाही, पिंपरी चिंचवडमध्ये काही प्रश्न नाही। महाराष्ट्रातल्या नागरी भागातून या पक्षांचं उच्चाटन झालेलं दिसेल। पुणे महापालिकेच्या 152 जागांसाठी तब्बल 3558 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत।
यातील सर्वात अधिक 2492 अर्ज अखेरच्या दिवशी दाखल करण्यात आले आहेत। यात सर्वात जास्त 339 अर्ज संगमवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत तर सर्वात कमी 103 उमेदवारी अर्ज कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत दाखल करण्यात आले आहेत। या निवडणुकीसाठी तब्बल 8190 उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी दिली। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 24 ते 31 जानेवारी होती। त्यामुळे मंगळवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वच क्षेत्रीय कार्यालयाबाहेर उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती। अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत 27 जानेवारी पर्यंत बहुतांश पक्षांच्या उमेदवारी यादी जाहीर न झाल्याने अर्ज भरण्याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम होता। मात्र पक्षांकडून काही सूचना येत नसल्याने अनेक उमेदवारांनी सोमवारपासूनच अर्ज भरण्यास सुरुवात केली होती। त्यानंतर सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना फोनवरच अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आले होते। उमेदवारी अर्ज दाखल करताना बहुतांशी उमेदवारांनी प्रत्येकी 4 अर्ज सादर केले आहेत। एक अपक्ष तर 3 अर्ज पक्षांच्या नावाने करण्यात आले आहेत। टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात 152, औंध कार्यालयात 142, घोले रस्ता कार्यालयात 142, कोथरूड कार्यालयात 116, वारजे कर्वेनगर कार्यालयात 136, भवानी पेठेत कार्यालयात 331, हडपसर कार्यालयात 215, सहकारनगर कार्यालयात 222, नगर रस्ता कार्यालयात 214 तर बिब्बेवाडी कार्यालयात 191 अर्ज दाखल करण्यात आले आहेत। दरम्यान उमेदवारी अर्जांच्या मूळ कागदपत्रांची छाननी बुधवारपासून करण्यात येणार असून 3 फेब्रुवारीपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत। विज्ञान आणि अध्यात्माचा वेगळेपणा फार पुरातून असून विज्ञानाच्या आधारे भौतिक सुख मिळू शकते, परंतु अध्यात्मामुळे खऱ्या सुखाची प्रत्यक्ष अनुभूती घेता येते, असे प्रतिपादन गांधीवादी विचारवंत आणि विद्वान डॉक्टर रामजी सिंग यांनी केले। विश्वशांती केंद्र आळंदी, मायर्स MIT पुणे आणि युनेस्को अध्यासनाअंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील 2 दिवसीय गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती। त्या परिषदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते। अद्वैत विज्ञानाचे तत्वज्ञान हा या परिषदेचा मुख्य विषय होता। यावेळी मायर्स MIT पुणेचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, सुप्रसिद्ध मेंदूतज्ञ डॉक्टर दीपक रानडे, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉक्टर चंद्रकांत पांडव, MITचे प्राचार्य डॉक्टर LK क्षीरसागर, डॉक्टर मिलिंद पांडे व प्राध्यापक सुधीर राणे उपस्थित होते। डॉक्टर रामजी सिंग म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्म हे परस्पर विरोधी आहेत असे म्हटले जाते। ते काही अंशी सत्य असले तरी ते पूर्ण सत्य नाही। अध्यात्माला देखील विज्ञानाचा आधार आणि विज्ञानाला देखील अध्यात्माचा पाया असल्याशिवाय ते मनुष्य जातीच्या उपयोगी पडणार नाही। त्यामुळे विज्ञान आणि वेदांत अध्यात्म यांना परस्पर पूरक मानले पाहिजे। अनेक कसोट्या लावून वेदांताचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करते, परंतु वेदांत हा बुद्धीचा नव्हे तर अनुभूतीच्या पातळीवरच खरा ठरतो। पृथ्वीचा, सृष्टीचा, पशुपक्ष्यांचा निर्माता कोण हा प्रश्न आपणास भेडसावतो। याचे उत्तर जर देव असेल तर मग देवाचा निर्माता कोण हा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोच। विज्ञानाने प्रगतीचे अनेक टप्पे गाठले असले तरी त्याला मर्यादा आहेत। वेदांताच्या खोलीचा अंदाज घेणे विज्ञानाला कदापि शक्य नाही, परंतु
परंतु म्हणून वेदांताचे अस्तित्व नाकारून चालणार नाही. भारतीय वेदांत हा अदृश्य असला तरी तो सत्य आहे. भगवान बुद्धाला देखील राजकुमार असताना आनंदाचा स्रोत माहीत नव्हता. त्याने संसाराचा त्याग केल्यावरच आयुष्याचा खरा अर्थ उमगला असे सांगून पुढे ते म्हणाले, माहिती आणि आनंद यांच्यात फरक आहे. वेदांताला समजावून घेण्यापेक्षा त्याच्या बाबतीतच गैरसमज अधिक झाले आहेत. वेदांत ही पोकळ संज्ञा नसून ते अंतिम सत्य आहे. वेदांत म्हणजेच आत्मज्ञान हे जाणून घेतले पाहिजे. वेदांत तत्वज्ञान हे केवळ महाराष्ट्राचे, भारताचे नसून ते संपूर्ण जगाचे आहे असंही त्यांनी नमूद केले. डॉक्टर चंद्रकांत पांडव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर दीपक रानडे यांनी 2 दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील परिषदेतील विचारमंथांचा आढावा घेतला, तर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले. स्वर्गीय डॉक्टर नीतू माणके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतकारांच्या मुलाखती या कार्यक्रमातून त्यांचा जीवन प्रवास उलगडण्यात आला. आपल्या शब्दांच्या रियाजाने मुलाखतीच्या अनेक मैफिली गाजविणारे प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ क्रिकेटपटूंपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांना शब्दांच्या षटकाराने बोलते करणारे द्वारकानाथ संजगिरी आणि नेमकी मते जाणून ती नागरिकांपर्यंत पोहोचविणारे राजू परुळेकर या 3 दिग्गज मुलाखतकारांचा अनोखा जीवन प्रवास मुलाखतीतून उलगडला. यावेळी सुधीर गाडगीळ, राजू परुळेकर आणि द्वारकानाथ संजगिरी यांच्या डॉक्टर योगेश गुर्जर आणि रवींद्र खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीतून त्यांच्या जीवनातील अनेक पैलू श्रोत्यांच्या मनात ठासत गेले. सुधीर गाडगीळ म्हणाले, शाळेत असल्यापासून वक्तृत्व स्पर्धातून बोलत आलो. उत्तम वक्ता होण्याआधी चांगला श्रोता असणे तितकेच महत्वाचे असते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे, नासी फडके, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, श्रीपाद अमृत डांगे यांच्या दिग्गजांच्या व्याख्यानाने आणि भाषणांनी मी प्रचंड प्रभावित व्हायचो. माणसांशी संवाद साधून त्यांचे मर्म ओळखून योग्य ते बोलायचो. ते लोकांना खूप आवडायचे. अनेक जण दाद द्यायचे. पुढे पत्रकारिता सोडून मुलाखतकार होण्याचा निर्णय घेतल्यावर अनेकांनी विरोध केला होता. मात्र स्वतःवरच्या विश्वासाने मी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे सोने झाल्यासारखे वाटते. माझ्या शब्द सामर्थ्याला तारुण्यांचा टॉनिक समजतो. द्वारकानाथ संजगिरी म्हणाले, मी पेशाने इंजिनियर आहे. लहानपणापासूनच वाचनाची आवड आणि लोकांशी संवाद साधण्याच्या छंदामुळे या क्षेत्रात तसा ओघाने चालो. मुलाखत घेताना संबंधित व्यक्तिमत्वाचा, स्वभावाचे पैलू, त्यांचे क्षेत्र, सविस्तर माहिती आदी सर्व बाबी पडताळूनच मुलाखत घ्यायचो. बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीतून त्यांच्या मेहनतीचे कल्पना येते. एका राजकारणी माणसात एवढ्या कला आणि माणूस देखील आहे हे पाहून मी भारावून जातो. राजू परुळेकर म्हणाले, सांस्कृतिक, सामाजिक, राजकारण, क्रिकेट, शासन असा कुठलाही विषय मुलाखतीच्या माध्यमातून थेट नागरिकांपर्यंत मांडता येतो. हाच विचार करून मी या क्षेत्रात आलो. केवळ प्रश्नोत्तरांना मुलाखत म्हणता येणार नाही. त्यात विचारांचे हावभाव असणे गरजेचे असते.